आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। देवी ही कुठली परीक्षा बघतेस? काय इतक्या धर्मसंकटात टाकलेस मला? मी नक्की कुठला मार्ग निवडू? मला काहीच कळत नाहीये। मला काय अपेचात टाकलेस? मला काय तो योग्य मार्ग दाखव ना गाई। तू माझ्याकडे माझा जीव जरी मागितला असतास तरी मी दिला असता ग। पण या परिस्थितीत माझा नवरा किंवा माझं घर यापैकी एकाचाही बळी नाही देऊ शकत। याचा अर्थ सगळं संपलंय अक्षरा। तू आता सुंदरना नाही वाचवू शकत। ते तुझ्या आयुष्यातून कायमचे जाणार। ते जाणार म्हणजे तुझं कुंकूही जाणार अक्षरा। पूस ते कुंकू, पूस ते कुंकू, पूस। नाही, मी नाही पुसणार। पूस म्हटलं ना? नाही। काढते मंगळसूत्र, काढते मंगळसूत्र। नाही काढणार। आण। गुरुजी, समद सामान आणलंय ना? हो हो, जवळजवळ सगळं सारखंच आहे। समधी तयारी झाली आहे का? हो हो, तयारी झाली। अरे माळा अशा कोण लावल्या तिथं? सुंदर, काय चाललंय रे? तुझं डोळा अजून बी उघडत नाहीत कर? तुझं डोळं उघडत का सांग? हा, नको त्यांच्या मागं आंध्रवानिक फिरायला लागलायस। तुला तरी पटतंय का रे ते? तू माझा खरा मित्र असतास की नाही? खरा मित्र वेळ आली ना तर कान बी पिळतो, माहित आहे ना? बोल ना, आहे का मुबा? आहे मुबा कान पिळायची? कसं झालायस बघ सुंदर। तुझ्या स्मृती संग शहाणपण पण गेलं का रे तुझं? तर वापर कर डोक्याचा। असा होता सण काय झालायस? अरे असा नव्हता आमचा सुंदर। आमचा सुंदर त्या अक्षरा वहिनीवर जीवापाड प्रेम करायचा, आईला सन्मान द्यायचा, असं मैत्री जीवापाड जपायचा। हा असं नव्हतं आमचा सुंदर। जा ना आरशात बघ स्वतःला आणि ह्यो काढ मुखवटा। अजून पण सांगतो वेळ गेली नाही, ऐक माझं जरा। बास करा, बास कर। मला तुझं काय बी ऐकून घ्यायचं नाही। सुंदर, तुमचं एक लग्न झालं असताना परत दुसरं लग्न तुम्ही कसं काय करू शकता? त्याचं काय गुरुजी, माझं आयुष्य लय गुंतागुंतीय झालंय बघा। म्हणून मला आता समधी नाती नव्यानं बांधायची आहेत। माझी स्मृती गेली आहे, त्यामुळे मला जुनं काय बी आठवत नाही आणि ते आठवत बसण्यात ना मला माझं आयुष्य वाया घालवायचं नाही आहे। मला आता माझं आयुष्य नव्यानं सुरुवात करायचं आहे। माझी गोष्ट माझ्या स्वतःच्या लक्षात राहिली पाहिजे असं काहीतरी करायचं आहे। कुणी बी सांगतोय म्हणून ते ऐकून त्यावर माझं आयुष्य घालवायचं नाही। त्यामुळे होणारा त्रास बी नको आणि त्या आठवणी बी नको। आणि कसं आहे, कुठलं बी नातं कागदोपत्री चालत नसतंय। त्या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा असतोय आणि तो विश्वास फक्त आता कामिनीवर आहे आणि या घडीला तीच माझी बायको होणार। सुंदर, समद चुकीचं करत आहेस बघ। समद उलट वागतोयस। अरे ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावर अविश्वास दाखवतोयस। आणि जी मुलगी समद्याना फसवत आली आयुष्यभर तिच्यावर विश्वास टाकतोयस। हे बघ, तिनं जाळं टाकलंय तुझ्या पुढं आणि तू त्या जाळ्यात अडकत चाललायस। अडकलो होतो, पर त्या समद्यातनं कामिनीनं मला प्रेमानं सावरलं आणि बाहेर काढलं। उगा पोटच्या बुऱ्या नाव ठेवू नका। त्या अक्षराचं गुणगान गाता नव्ह तुम्ही?
मग जरा डोळे उघडे ठेवून नीट बघा. तिनं सौताच्या बहिणीची काय अवस्था करून ठेवली आहे ती. आणि तुम्ही सूर्यवंशी आहात ना, मग आपल्याच घरातल्या माणसांनी तुम्ही दोष देणार आहात का? बंद करा आणि सौताच्या पोरीला आशीर्वाद द्या, उपकार होतील. नको रे बाबा, कशाला पाहिजे तुला ते बिलामत? आशीर्वादाच्या नावाखाली हाय देतील त्या. कामिनीला काय आशीर्वादच हवाय ना, तर मी आहे की त्याच्यासाठी खमकी. सुंदर, हे इथं जे काय बी चालू आहे ना ते लय वंगाळ आहे बघ. हे चांगलं नाही, लय वंगाळ आहे. हे काय ठीक नाही. ना 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 ना. अक्षरा, तुझ्या गळ्यातला हा दागिना जर तुला टिकवून ठेवायचा असेल ना, तर लवकरात लवकर मी दिलेल्या अटी मान्य कर. तसा तुझ्याकडे दुसरा पर्याय पण नाही. डोकं शाबूत आहे ना व तुझं? हा, हे बघ, असा दुसऱ्याचा संसार मोडून स्वतःचा संसार धड होत नाही. कामीने ऐक माझं, हे असलं पाप पदरात पाडून घेऊ नगस. यानं तुझं काय बी भलं होणार नाही. हे काय, हे कुणी दिलं तुला? हा, हे कुणी दिलं तुला? कामीने, कुणी दिलं म्हणलं? आई, काय झालं एवढं ओरडायला? हा, माझ्यासाठीच ठेवलं होतं ना. आणि तसं बी आईच्या सगळ्या दागिन्यांवर पोरीचाच तर हक्क असतो. आणि आता माझ्या हक्काचं मी समद मिळवणार आहे. आणि तुला काय याचा उपयोग आहे? आता मला उपयोग आहे तर मीच वापरलं पाहिजे ना, म्हणून घालून बघितलं. बरं झालं आलीस. कसं दिसते सांग? भारी दिसतंय ना? कामीने, ही साधी सुधी गोष्ट नाही, पवित्र दागिना आहे यो. आणि याचं पावित्र्य राखणं तुला उभ्या आयुष्यात जमणार नाही. काढते. आई, आई आहेस नव, मग स्वतःच्या लेकीच्या लग्नात शुभ बोल. आणि नाही झेपलं मला संसाराचं ओझ, तर तू कशालायस? तू शिकवशील ना. आणि मला अक्षरापेक्षा चांगली बायको व्हायचंय, त्यामुळे स्वतःच्या लेकीला चांगला आशीर्वाद दे. नाही जमणार. तुझ्यासारख्या कैदासिनीची साथ द्यायला नाही जमणार मला. आई, मी एकुलती एक पोरगी आहे ना ग तुझी. मग स्वतःची पोरगी सुखी राहावं असं नाही वाटत का तुला? असं स्वतःच्या लेकीला एकटं टाकायला आनंद मिळतोय का तुला? आणि तूच बघ ना, आता माझं माहेर सासर समजा एकच आहे. मग तू असं माझ्या समोर आली तर तुला मी दुर्लक्षित कसं करणार? जरा तरी विचार कर माझा. कामिने, तू जी काही ही नाटकं चालवली आहेस ना, त्याची शिक्षा नक्की मिळेल बघ तुला. हे बघ, नको करू हे लगीन. आई अंबाबाईचा शाप लागल तुला. असं होईल? आता आता सूर्यवंशींच्या सुनेला कुणाची बी हाय लागणार नाही. सुंदर, मला आज बी तो दिवस लख्ख आठवतो, ज्या दिवशी तुझा जन्म झाला.
तुला हातात घेतलं आणि असं वाटलं का लाख मोलाचा दागिना मिळाला आहे. त्या दिवसापासून घराचं गोकुळ झालं. त्याची मुकल्या पावलांनी तुझं घरभर चालणं बागडणं. तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलीस आणि वाटलं जगण्याचं सोनं झालं. मला जणू अनमोल दागिना दिलास तू. तू बालवाडीत जायला लागलास ना, तो तुझा शाळेचा पहिला दिवस अजून आठवतो मला. रडून रडून अखंड शाळा डोक्यावर घेतली होतीस. समत्यांनी समजावलं तुला, बाईंनी, मुलं सांभाळणाऱ्या मावशींनी, मुख्याध्यापिका बी आल्या. पण तू कुणाचंच ऐकना. तुझं रडणं तवाच थांबलं जेव्हा मी तुला समजावलं. पहिल्यापासून माझ्यावर लई विश्वास तुझा. तू सायकल चालवायला शिकला ना, तेव्हा बी म्या तुला म्हणलं घाबरू नको, मी हाय. पडलास लागलं ना तरी बी सायकल शिकशील, चालव बिंदास. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तू पेडल मारलंस आणि भरघाव सायकल चालवायला शिकलास. पुढं बी फक्त माझ्या शब्दाखातर लई गोष्टी केल्यास तू आणि लई गोष्टी मिळवल्यास मी. सुंदर, हे सारं हरवलं का रे आता? आपल्या या गोड आठवणीतलं तुला काय बी आठवत नाही? निदान माझ्या स्पर्शातला खरेपणा तरी कळतो ना रे? सुंदर, अरे आईची माया कळायला बुद्धीची गरज नसते. ते फक्त काळजातून जाणवतं रे. तुला काहीच जाणवत नाहीये का? आई मुलाला जन्म देते, त्याचं पालन पोषण बी करते, पण त्याचं कधीच ऐकून घेत नाही. मुलगा स्वतःचं मत मांडायला लागला ना की आई त्याला कडेवर उतरून सोडून देते. आणि मुलगा स्वतःचा राहिला नाही की आईचा आनंद बी निसटून जातो. पर असो, मी इथं तुमच्या आनंदासाठी काय बी करत नाही. सुंदर अरब, 9 महिने पोटात वाढवला आहे तुला मी. जेव्हा जगानं तुझा आवाज बी ऐकला नव्हता ना, तेव्हापासून तुझ्या हालचालीवरून कळतं मला तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तुझ्या नुसत्या रडण्यावरून समजायचं रे मला. पुन्हा जर बोललास ना, काय ऐकून घेत नाही तर. सुंदर अरब, तुझी स्मृती गेली तरी अक्कल शाबूत आहे ना. ज्या आईनं तुला जन्म दिला ती तुझं नुकसान करल. हा असा धडधाकट बसलायस ना माझ्या समोर, तो अक्षरामुळं, तिच्या प्रेमापायी, तिच्या प्रार्थनेपायी. तुझा जीव वाचवण्यासाठी तिनं काय काय केलंय हे तर आठव. ती तुझ्या वाईटावर आहे. सुंदर, लई मोठा गैरसमज करून घेतला आहेस तू. आता तर मला वाटतं का देवानं तुला कधी परत स्मृती देऊच नाही. कारण जेव्हा स्मृती येईल आणि भानावर येशील ना, तेव्हा कळेल तुला काही हे निघून गेलेली आहे. तेव्हा तुला पश्चाताप करताना नाही बघू शकणार. तुम्हाला हे समज त्या अक्षरानं पडून पाठवलं असणार आहे, पण म्या ह्याला जुमानणार नाही. म्या माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे आणि ह्यो निर्णय ठाम आहे. आई अंबाबाई कसली शिक्षा देते सगळी? काय चुकलंय माझं? काय इतकं फरक केलंस?
ना माझी बहीण जवळ आहे ना नवरा. कसली परीक्षा घेतेस? प्रिय सवत, यांस कळवण्यात येते की दिनांक 18 जून रोजी 11:28 शुभ मुहूर्तावर ची सौका कामिनी आणि ची सुंदर यांच्या लग्नाचा बार उडवण्याचे योजले आहे. तर यास आपण खास करून तुझी उपस्थिती असावी म्हणून हे आग्रहाचं आमंत्रण. यायचं बर का? आणि लग्नानंतर कामिनी ह्या घरात आणि याच खोलीत राहतील याची नोंद घ्यावी. कामिनी अगं हे काय करतेस तू? सजवतीये. तू हे जे काही करतेस ना ते बरोबर नाहीये. वय ना, मला बी असं वाटलं. जरा हार्ड शेप आहे ना चुकलाच आहे. माझं ना थोडं ड्रॉइंगच खराब आहे. तू काढतेस का एकदम मस्त काळा हार्ड शेप आणि बाजूला ना के आणि एस ली. के फॉर कामिनी आणि एस फॉर सुंदर. सवयीप्रमाणे ए लिहिशील नाही तर ए नको लिहू. के आणि एस ली. आणि तसं बी तू काय बी लिहिलंस ना तरी रात्री ते चुरगळलंच जाणार आहे नाही का? हे घे, छान लिहा. नाही, असं होणार नाही. सुंदर माझे. गंध लावून घ्या. यशस्करं बलवंतं प्रभूतं तमेव राजाधिपतिर्भुव संकट नागाश्व पते नराणाम सुमंगल्यं सततं दीर्घमायु. ओम स्वस्ति न इंद्रोर्धसः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षरो अरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. 3 वेळा पाणी प्यायचं. आचम्य. श्री गणेशाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. बघितलं का, अश्विनला सडेतोड नावं ठेवणारी आता कुठे गेला तिचा रुबाब? बघायचं झालं ना तर कामिनीकडे बघ. नखरा करती नथीचा आणि आवडती सतीचा. यानं चांगलंच गुंडळलं की वसुंधरेला. हो ना, बघ कशी हालत केली तिची. वाघिणीची चाल आणि दातामाग गाल. गुरुजी, 1 मिनिट. सूर्यवंशींच्या घरात मंगल कार्यालय चालू आहे समजायला कळलं पाहिजे ना. घराच्या कानाकोपऱ्यात दंडनाट झाला पाहिजे नाही का? याच्यात बोलत होतो. घ्या. सुमुखस्य दंतस्य
कपिलो गजगणगा गणाधीपा धूम्रकेतुर्गणादक्षो भालचंद्रो गजानना द्वादशेतान्नामान्या पटेश्वरी विद्यारंभे विवाहे प्रवेशे निर्गमे तथा विद्याबलं देव बलंत देव लक्ष्मीपते त्रे दुर्गस्मरामि लाभस्तिशा जयस्तिशा कुतस्तिशा पराजय एषा समृद्धिस्तु जनार्दना विनायकम गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरम. तुळशीपत्र आणली नाहीत का? ते तुळशीपत्र ना यांच्या आधीच्या बायकोला अक्षराला दिलं होतं त्यांच्या संसारावर ठेवायला. ती सरली बहुतेक. मी घेऊन येते ना तुमच्यासाठी. हा आलीच. संग्रामे संकटेच्या विघ्न शुक्लांबरण शचरुण विघ्नोपशांते सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. कामिनी थांब. शुभ कार्याला जाताना असं मागणं टोकू नये मागणं. कामिनी, आमचा गैरफायदा घेणं बंद कर. तू हे जे काही करतेस ना, हा समदा नीचपणा आहे. मी फक्त सुंदरसाठी सहन करतेय, पण माझ्या सहन शक्तीचा अंत पाहू नको. काय बी झालं तरी मी हे होऊ देणार नाही. हे बरोबर नाही. एवढंच म्हणाल ना. किती बोरिंग आहे समा आम्ही तुम्ही. हा सारखं आपल्या कामिनी हे करू नको ते करू नको हे थांबव ते थांबव. कसं थांबवू? दिलाय ना मी पर्याय तुमच्या अक्षराला. पर्याय